भगवान श्रीकृष्णांचा अवमान करणाऱ्या जर्जिस अन्सारी यांच्या निषेधार्थ प्रतिमेत जोडोमार आंदोलन, कठोर कारवाईची शिवसेनेची मागणी. समाज माध्यमांवर मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण 5 वेळा नमाज अदा करत होते असा दावा केल्याचं समोर आले. या विधानाच्या निषेधार्थ आज शिवसेना मिरज शहर यांच्या वतीनं जर्जिस अन्सारी यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी म्हटलंय की भगवद्गीता हे हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ असून भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकात योग, ध्यान आणि मनाची एकाग्रता याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. या श्लोकात नमाज किंवा इस्लामी प्रार्थनेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे या श्लोकाचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्णांविषयी करण्यात आलेले विधान हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्हिडिओ आणि पोस्टची सखोल चौकशी करून जाणून बुजून धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आल्यास भारतीय न्याय संहितेतील लागू असलेल्या संबंधित तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगूर, मराठा महासंघाचे विकास देसाई, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख यश पाटील, सूर्यकांत शिंगणे, सुनील कांबळे, श्याम भंडारे, भास्कर सातपुते, किरण मिसाळ, ओंकार भोसले तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जर्जिस अन्सारी या धर्मांध मुस्लिम धर्मगुरूंना भगवान श्रीकृष्ण हे नमाज पढत होते अशा प्रकारचं अक्कल पाजळलेले आहे. या त्याच्या विधानाला कोणत्याही प्रकारचा आधार नाही आहे. त्यानं सांगितलं होतं की गीतेमधील 6वा अध्याय त्यातला 10वा मंत्र तो सुद्धा आम्ही काढून वाचून पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद सांगतो की योग ध्यान साधनेची अवस्था प्राप्त करून घेणाऱ्या साधकाने नेहमी आपले शरीर आणि मन योगात म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात जोडून ठेवावे. त्याने एकांतात निवास करावा, एकटे राहावे आणि आपले मन आणि शरीर पूर्णपणे नियंत्रित करावे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा, कामना बाळगू नये. कशाचाही संग्रह करण्याची वृत्ती किंवा आसक्ती असू नये. हे एवढंच त्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु हे ना आपलं ज्ञान पाजळून याचा आधार घेऊन की भगवान श्रीकृष्ण हे नमाज पढत होते अशा प्रकारचा शोध लावला. परंतु आता मला असं वाटतंय की असे अर्धवट ज्ञान पाजळणारी हा अन्सारी असेल किंवा जैन मुनी तो नयनसागर महाराज असेल, परंतु अनेक दाढीवाला मुनी आलेला आहे. हे सगळे हिंदू धर्माच्या विरुद्ध कायम गरळ ओका लागलेले आहेत. आता मला वाटतंय या लोकांनी शांततेनं आम्हाला हिंदू समाजाला राहू द्यावं, अन्यथा आम्हाला सुद्धा श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र यापुढे तुमच्या विरुद्ध काढावं लागेल एवढा इशारा या निमित्तानं देतो. धन्यवाद. तर त्यांनी स्वतःच्या धर्माचा पहिला अभ्यास केला पाहिजे. स्वतः सांगी ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं आहे. दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं या जर्जिस अन्सारीचं आहे. कुराण हे कधी चालू झालं? पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मानंतर. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म कधी? 570 ते 732. इस्रा आणि मिराज या इस्लामी प्रथेनुसार नमाज पठण करण्याची परंपरा सुरू झाली. ते कधी सुरू झालं? 620 इसवी सन 620 ते 621 ह्या काळात नमाज पठण चालू झालं. तर भगवद्गीता आमची हजारो वर्षापूर्वीची आहे. तर हे कुठून घेतलं त्यांनी हा सारांश? याचा पहिला स्वतःच्या धर्माचा त्यांनी अभ्यास करावा, मग दुसऱ्याच्या धर्मासाठी त्यांनी ज्ञान पाजळावं. त्याचा जाहीर निषेध आज आम्ही शिवसेना तर्फे इथं केलेला आहे. मिरज शहर तर्फे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा आम्ही मिरज पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात काय कारवाई होत्या हे पाहणार आहोत. पुन्हा एकदा त्याच्या ह्याच्यावर गुन्हा दाखल करणार. आणि असे जे कोण बरगळ बघत असेल किंवा वकत असेल असे त्याच्या विरोधात कडक कायदा व्हावा, ज्याने कुठल्याही महापुरुषाचा अपमान करता कामा नये कोणी. पण ते चांगले वक्ते आहेत. फक्त त्यांनी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या युवकांना सांगावं की शिक्षणाचं महत्व पटवून द्यावं, देशहिताची कामं सांगावेत. असं केलं तर त्यांनी जास्त प्रसिद्धी मिळेल. असं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कोण असं व्यक्त होत नसते. त्यामध्ये फक्त दोन समाजाची हानी होत असत्या. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.